कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे हे शेतीप्रधान गाव ओळखले जाते। या गावात बारमाही शेती होते। भात, शेंगदाणा, कडधान्य ही प्रमुख पिके घेतली जातात। पण मागील काही वर्षात या गावातील नाणेभाट या वाडीत पाणी टंचाई जाणवू लागल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कमी पडू लागले आहे। त्यामुळे शेतीसाठी पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलाय। ऐन हंगामात शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पैसे जमवून हातेरी नदीतील पाणी शेतीसाठी आणायचे असा निश्चय केला। पण यासाठी होणारा खर्च अधिक होता। दरम्यान येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भागीरथ प्रतिष्ठान आणि आद्य ट्रस्ट पुणे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीची साथ दिली। यामुळे येथील शेतीला ऐन पाणी टंचाईत सुद्धा मुबलक पाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांनी नदीवर पंप बसवून पाईपलाईनद्वारे पाणी आणून येथील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणली आहे। एकंदरीत वेताळ बांबर्डे गावात जलक्रांती झाल्याचे दिसून आले। यातून कृषीला मोठा फायदा होईल। मुळात जिल्हा परिषदचा कर्मचारी रिटायर झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या गावामध्ये आलो तेव्हा मला कळलं, इथे मला माहिती होतं पूर्वी इथं शेतकरी काहीतरी शेती करायचे, पण लोकांना तेवढं पाणी पुरेसं मिळत नव्हतं। पण आम्ही असा प्रयत्न केला की लोकांना जरा एकत्र केले। त्यांना म्हटलं बा तुम्ही पण काहीतरी तुमच्यापर्यंत प्रयत्न करा। लोकांनी लोकवर्गणी केली, साधारण 40,000ची त्यांनी पाईपलाईन आणली। आणि आता त्यांना पुढे प्रश्न यायला लागले की आता पुढे पंपाचे पैसे कुठून आणायचे। डॉक्टर देवधरांशी माझे फार जुने संबंध होते। आम्ही विभागात काम करताना डॉक्टरांबरोबरच काम केलेलं आहे, बायोगॅसचं केलं आणि बरीच कामं केलेली आहेत। डॉक्टर मदत करतील अशी मला अपेक्षा होती आणि म्हणून मी भागीरथ प्रतिष्ठान डॉक्टर देवधरांना फोन केला, डॉक्टर असं आपलं एक आहे, आपण मदत करू शकता का। अगदी सेकंड इन्स्टंटला डॉक्टरने मान्यता दिली। कुठं आहे बांबर्डे, ते तुम्ही काम करताय, हो देऊया म्हणाले। आणि 35,000 रुपये त्यांनी मान्य केले। आम्ही पंप आणला, आता पंप जोडलाय, पाईपलाईन झाली, 10 मिनिटाचं जलपूजन पण करतोय। आणि निश्चित मला वाटतं की आमची इथली लोक जे आहेत ती ऍक्टिव्ह आहेत, काम करणारी आहेत। थोडी त्यांना पाण्याची विवंचना होती, आपण दूर केली। निश्चितपणे मला वाटतं ह्या सगळा क्षेत्र जे आहे 10-12 एकर क्षेत्र जे आहे ते आपण पुढच्या वर्षीपासून सिंचनाखाली आणू, नवीन पिकं ते घेऊ। विनायक ठाकूर माझे मित्र आहे, जिल्हा परिषदला होते, रिटायर झाले। ते गावात आल्यानंतर त्यांनी मला एकदा फोन केला की आमच्या गावातल्या लोकांनी श्रमदानातनं 40-50 हजार रुपये खर्च करून पाईपलाईन टाकली आणि तुम्ही जर पंप दिलात तर खूप सोयीचं होईल। मला असं वाटतं शेतकरी जेव्हा 40-50 हजार रुपये खर्च करतात तेव्हा भगीरथची जबाबदारी आहे की पंप देणं, आणि तो पंप आम्ही दिला। आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला बाकी काहीच देऊ नका, शेतकऱ्याला फक्त पाणी उपलब्ध करून द्या। आणि पाणी दिलं तर शेतकरी सरकारकडे, स्वयंसेवी संस्थेकडे काहीच मागणार नाही। त्याच्यामुळे पाणी जर उपलब्ध करून दिलं आणि 10-15 एकर जर जमीन ओलिताखाली आली तर गाईगुरांना चारा मिळेल, लोकांना कडधान्य मिळतील, भाजीपाला मिळेल। आणि आपण हायवेपासून जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर आहोत। त्याची विक्री कुठे करायची हा विषय नाहीये। जे काही पिकेल ते नदीच्या बाजूला रस्ता आहे आणि भविष्यामध्ये नदी आणि रस्ता असं जर आपण समीकरण करू शकलो तर उत्पादन आणि विक्री याची सांगड करता येईल। भगीरथ हाच प्रयोग करून बघतोय। बेसिकली सगळ्याच नदी किनारच्या गावामध्ये आम्ही हा प्रयोग करून बघतो। तो माणकुलीत आहे, घावनळ्यात आहे, निवजासारख्या गावात आहे। त्याच्यामुळे ही जी मोहीम जी आहे ती केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता भविष्यामध्ये इथे दूधधंदा सुरू व्हावा, ह्या गावातल्या डेअरीलाही भगीरथ प्रतिष्ठान सपोर्ट करणार आहे। अगदी मोकळेपणाने सांगायचं तर नदी किनारी आम्ही राहतो आणि आम्ही जर गरीब असू तर तो विरोधाभास आहे। त्याच्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पाणी जर येऊ शकलं तर शेतकरी खूप काही पिकवू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अन्न सुरक्षेपेक्षा सुरक्षित अन्न महत्त्वाचं आहे।